नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं गॅट सपोर्ट यूट्यूब चॅनलमध्ये। शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद सोलापूर या कार्यालयाचे पत्र दिनांक 3/10/2025 रोजी निर्गमित करण्यात आले आहे। सदरील पत्र हे प्रति माननीय शिक्षण उपसंचालक पुणे विभाग पुणे यांच्यासाठी निर्गमित करण्यात आला आहे। पत्राचा विषय आहे खाजगी विना अनुदानित अंशतः अनुदानित माध्यमिक शाळा अनुदानित शाळेस मंजूर असलेल्या विना अंशतः अनुदानित वर्ग तुकड्या। पत्रात म्हटले आहे की उपरोक्त संदर्भीय विषयान्वये शासन निर्णयानुसार खाजगी विना अनुदानित अंशतः अनुदानित माध्यमिक शाळा व अनुदानित शाळेस मंजूर असलेल्या विना अंशतः अनुदानित वर्ग तुकड्यांना पात्र करून वाढीव 20% टप्पा अनुदान मंजूर करण्यात आलेले आहे। तसेच सोलापूर जिल्ह्यातील सोबतच्या यादीतील नमूद शाळांचा अहवाल आपल्या कार्यालयात सादर करीत आहोत। तरी सदर यादीतील शाळांना शासन निर्णयातील निकषानुसार वाढीव टप्पा अनुदान देता येणार नाही। सदर सबब शाळांची यादी त्रुटीसह सोबत जोडलेले आहे। याबाबत आपले मार्गदर्शन व्हावे ही विनंती। सोबत शाळांची यादी असे या पत्रामध्ये सचिन जगताप शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद सोलापूर यांनी म्हटले आहे। मित्रांनो, यासोबत अपात्र ठरलेल्या शाळांची यादी दिली आहे। सदरील यादीतील अपात्र शाळा ह्या कोणकोणत्या कारणामुळे अपात्र ठरलेल्या आहेत त्याचा देखील शेरा देण्यात आलेला आहे आणि या शाळा संदर्भात पुढील कोणता निर्णय घेण्यात यावा अशा प्रकारचे मार्गदर्शन शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद सोलापूर यांनी शिक्षण उपसंचालक कार्यालय यांच्याकडे मागितला आहे। मित्रांनो, ही यादी आपणास हवी असल्यास ही यादी आपल्या शासन निर्णय व परिपत्रक या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध करून देण्यात आली आहे। आपण त्या ठिकाणावरून हे पत्र व ही यादी डाउनलोड करून घ्यावी।